नमस्कार मित्रांनो, दूध प्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती या ग्रुपवर आपण आलेला आहात आणि निश्चितपणे तुम्हाला एक अपेक्षा असेल की या ठिकाणाहून आपल्याला दूध व्यवसाय संदर्भामध्ये काहीतरी माहिती मिळेल, काही टिप्स मिळतील आणि यापूर्वीचा तुमचा एक अनुभव असेल की तुम्ही अनेक काही एक्झिबिशनला गेलेले असाल किंवा कुणीतरी एखाद्या प्रशिक्षणामध्ये गेलेला असाल, जे काय असेल ते. तर या 2-3 गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने पहिली गोष्ट म्हणजे की दूध व्यवसाय प्रक्रिया करण्यामधील अडचणी किंवा तुमच्या मनामधील एक डीप, तुमच्या मनामध्ये काय निगेटिव्हिटी बसलेली आहे की ज्यामुळे तुम्हाला वाटते की आपण हा व्यवसाय करू शकत नाही, त्यावर आपण थोडी चर्चा करूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की प्रत्येक व्यवसायामध्ये एक काहीतरी गोची आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो, ती करून ठेवलेली असते. ती कधी कधी नैसर्गिक असते, कधी कधी मॅन्युअली किंवा माणसाकडून ती केली जाते. परंतु व्यवसायामध्ये सुद्धा एक गंमत असते. गंमत म्हणजे काय, तर एक अडथळा पार करून जावं लागतं आणि त्या अडथळा पार करत असताना तुमची कसोटी लागत असते. तर त्या कसोटीला तुम्ही उतरता किंवा नाही, या गोष्टी बघितल्या जातात. कारण एकदा का तुम्ही त्या ठिकाणी ती गोष्ट पार केली की मग तुम्ही त्या ठिकाणी तुमचं बौद्धिक किंवा तुमची एक स्वतःचं कौशल्य पणाला लावून त्या ठिकाणी तुमचं वर्चस्व तुम्ही त्या ठिकाणी सिद्ध करता. तर मित्रांनो, पहिली गोष्ट बघूया की प्रत्येक व्यवसायामध्ये एक डीप असते, एक अडथळाची शर्यत असते की तो अडथळा यासाठी असतो की खऱ्या कसोटीवर जी उतरणारी मंडळी आहेत तीच शेवटपर्यंत पोहोचतात. मग आता विचार करा की तुम्ही या कसोटीवर उतरणार किंवा नाही, किंवा तुम्ही कमजोर आहात की स्ट्रॉंग आहात, याचा विचार करा. थोडंसं आपण याविषयी तुम्हाला मी सविस्तर सांगतो. मित्रांनो, की ज्या वेळेला व्यवसाय करत असताना की तुम्ही आतापर्यंत अनेक ठिकाणी कदाचित पाहायला गेलेला असाल, दूध व्यवसायावर किंवा प्रक्रिया करण्यासंदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी गेलेला असाल, काही मशिनरी बघायला गेलेला असाल किंवा मार्केटिंगच्या संदर्भामध्ये काही गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील आणि त्या ठिकाणाहून तुम्ही मागे फिरलेला असाल, बरोबर. तर तुम्ही त्या ठिकाणाहून मागे फिरलेला आहात, याचा अर्थ तो अडथळा पार करायला तुमची मानसिक तयारी नाही. मित्रांनो, ती मानसिक तयारी जर तुमची असेल तर आणि तरच त्या ठिकाणी तुम्हाला त्या अडथळ्या पार करून पुढे जाता येईल आणि तुम्हाला तुमचं वर्चस्व सिद्ध करता येईल. एवढीच गेम आहे. तुम्हाला सांगतो, दूध विकणं, पदार्थ तयार करणं या गोष्टी काही अवघड नाही. ही खरी गेम आहे. अडथळ्याची शर्यत पार करणं गेम आहे. मानसिक स्थैर्य किंवा स्ट्रॉंग मेंटॅलिटी आपल्याकडे असणं ही खरी गेम आहे. लक्षात आलं. तर मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेला कुठे चौकशी करायला गेला असाल की त्या ठिकाणी दुधाचे पदार्थ किंवा प्रक्रिया करत असताना मशिनरीची किंमत काय आहे, आता दुसरा भाग मी तुम्हाला सांगतोय की यामध्ये तुमच्या मनात असलेलं एक निगेटिव्हिटी जी बसलेली आहे किंवा तुम्हाला एक मनात बसून गेले, कारण तुम्ही सर्वसामान्य आहात, तुम्ही मिडल क्लास आहात आणि तुमच्या डोक्यात असं फिट बसलंय की आपल्याला काही ते जमणार नाही. का? पहिली गोष्ट, मार्केटिंग जमत नाही, कसं करायचं. दुसरी गोष्ट, मार्केटिंग जरी जमत असलं तरी पण एवढं भांडवल आणणार कुठून, हेही तुमच्या मनामध्ये निश्चितपणे तुम्हाला पाठीमागे खेचत असणार. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी याच गोष्टी थोड्याशा सविस्तरपणे तुमच्याशी चर्चा करणार आहे की या 2 गोष्टींचा, खास करून की भांडवल कुठून आणायचं, किंवा काही लोकांचे मला मेसेज येतात की सर कर्ज कुठून मिळेल, सबसिडी कुठून मिळेल. तर ते आता बाजूला ठेवा की कर्ज कुठून मिळेल किंवा भांडवल कुठून आणायचं, हे प्रश्न सध्या बाजूला ठेवा. थोड्या भांडवलामध्ये अगदी साध्या भाषेमध्ये जुगाड पद्धतीने तुम्ही कसा व्यवसाय सुरू करू शकता, किंवा छोट्या छोट्या मशिनरीमधून तुम्ही जर सुरुवात केली, 100, 200, 500 लिटरपर्यंत तुम्ही कशा पद्धतीने हा व्यवसाय सुरू करू शकता. कमीत कमी 1,00,000-2 लाख रुपये भांडवलामध्ये, मी तर सांगेल 1,00,000-2 लाख रुपये सुद्धा खूप झाले. तुम्ही 5-50 हजार रुपये, लाख रुपयामध्ये सुद्धा अगदी आरामशीर हा व्यवसाय सुरू करू शकता. कसं, ते मी या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. सातत्याने तुम्ही माझ्या संपर्कात जर राहिलात तर प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला सोल्युशन देतो आणि तीच माझी जबाबदारी आहे. परंतु तुमच्या मनातील ती जी निगेटिव्हिटी आहे, तुमच्या मनामध्ये त्याचे असं खोल बसलेलं आहे की जमणार नाही, नंतर बघू, पुढे बघू, तर मित्रांनो, तुम्ही व्यवसायामधून स्वतःला बाजूला ठेवत आहात. तुमच्याकडे ती कॅपॅसिटी आहे. तुमच्याकडं तुम्ही ज्या अर्थी की माझी जाहिरात पाहिली, काहीतरी शोधत आहात म्हणून मी तुम्हाला सापडलो. लक्षात ठेवा. म्हणून तुमची माझी भेट झाली.
म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो आणि तुम्ही माझ्यापर्यंत जर पोहोचलेला आहात तर तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवणं ही माझी जबाबदारी. परंतु प्रोव्हाइडेड दॅट की तुम्ही माझ्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. तुमचं कुठं दुखतंय, म्हणजे तुम्हाला कुठं अडचण आहे, तुम्हाला कुठली गोष्ट समजत नाही किंवा तुम्हाला नेमका अडथळा कुठे वाटतो, हे जर तुम्ही मला सविस्तरपणे एक मोठा भाऊ म्हणून जर सांगितलं तर निश्चितपणे मी तुम्हाला त्या अडचणींमधून मार्ग काढण्यास मदत करीन. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा की आता मला कुठलीही अडचण नाही. ठीक आहे. आणि मित्रांनो, दुसरी जी गोष्ट जी असेल ती महत्वाची म्हणजे की नेमक्या मशिनरी कोणत्या घ्यायच्या, कुठं घ्यायच्या. मित्रांनो, पहिली गोष्ट जी मी सांगितलं जुगाड पद्धतीने, तर जुगाड पद्धतीने तुमच्या काही लोकांच्या मनामध्ये आला असेल की सगळं डेअरी काही जुगाड पद्धतीने थोडी चालू शकतो. निश्चितपणे तुम्ही बरोबर आहात. परंतु मी सुरुवातीला प्रत्येक शब्द जो माझा आहे तो लक्षपूर्वक ऐका की सुरुवात करण्यासंदर्भात मी बोललेलो आहे. हळूहळू तुमच्याकडे भांडवल येईल, तुमचं बँक ट्रान्झॅक्शन वाढेल, तुमची उलाढाल वाढेल आणि वर्ष 2 वर्षामध्ये बँकच तुम्हाला म्हणेल की तुम्ही आता यू आर कॅपेबल, की तुम्ही कर्ज घेऊ शकता. कधी कधी तुमची चांगली उलाढाल जर होऊ लागली तर बँकवाले होऊन म्हणतात की तुम्हाला जर काही पैसे लागत असतील तर तुम्हाला या ठिकाणाहून कर्ज मिळेल. लक्षात आलं. बऱ्याच वेळेला आपण बँकेच्या मागे लागतो, परंतु तसं न करता सुरुवातीला वर्ष 2 वर्ष जुगाड पद्धतीने महिन्याला कमीत कमी 10-15 लाख रुपयाचा टर्नओव्हर करा आणि होतो. एकदा का तुम्ही त्या रुटीनमध्ये आला, हे पहा त्या प्रोसेसमध्ये आला ना, त्या बाकीच्या गोष्टी आपोआप होतात. पण दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक एक रुपयाचं ट्रान्झॅक्शन किंवा उलाढाल ही बँकेमार्फत झाली पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुपयाचं मूल्यमापन बँकेच्या मार्फत होतं की या व्यक्तीकडे, या फर्मकडे, या व्यवसायाकडे एवढे पैसे येतात आणि एवढे जातात. ठीक आहे. मग अशा पद्धतीने त्यांना एक आत्मविश्वास येऊन जातो की ही व्यक्ती चांगल्या प्रकारे ट्रान्झॅक्शन करते. मित्रांनो, बँक आपल्याला पैसे देते म्हणजे काय करते, तर तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी बँकेमध्ये बँकेच्या आणि आपल्या विश्वासावरती ठेवलेले पैसे ती आपल्याला देत असते. त्याच्यामध्ये 2-5% व्याज जास्तीचं घेऊ. ठीक आहे. आणि ती लोकांचीच अमानत असते. त्यामुळं आपण सुद्धा त्यांच्या कसोटीला उतरणं निश्चितपणे आपली जबाबदारी आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, 2 गोष्टी सांगितल्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये की पहिली गोष्ट म्हणजे अडथळ्याची शर्यत पार करायची आहे. अगदी मनामध्ये ठाम ठरवून ठेवा की मला अडथळ्याची शर्यत पार करायची आहे आणि अडथळ्याची शर्यत पार करण्यासाठी मी तुमच्या बरोबर असेल. निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी पुढे घेऊन जाईल, हा आत्मविश्वास आहेच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की थोड्या भांडवलामध्ये तुमचा व्यवसाय कसा सुरू करायचा या संदर्भामध्ये मी सातत्याने तुमच्या समोर आहे, तुमच्या बरोबर आहे. आणि एकदा का कोणी बरोबर असेल, एकदा का कोणी विश्वास दिला तर निश्चितपणे तुम्हाला या व्यवसायामध्ये येण्यास कशाची भीती वाटू देऊ नका. मित्रांनो, निश्चितपणे संपर्क साधा, प्रशिक्षण करा. आंधळेपणाने प्रशिक्षण न घेता व्यवसायात उतरणं म्हणजे कोरड्या विहिरीत उडी मारण्यासारखं आहे, अंधाऱ्या कुव्यामध्ये जाण्यासारखं आहे. कारण मित्रांनो, त्या व्यवसायाविषयीचं जर नॉलेजच तुम्हाला नसेल तर मग तुम्ही अडचणीत येऊ शकता. मग तुमची जबाबदारी घेणं अतिशय अवघड आहे. नवे जबाबदारी कोणी घेणारच नाही. ज्यावेळेला तुम्ही बँक करप्ट होता, ज्यावेळेला तुमच्याकडे पैसे नसतात, त्यावेळेला घरातली लोक सुद्धा तुमच्यापासून लांब राहतात. हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा अनुभवलेलं असेल. नसेल अनुभवलं तर भविष्यामध्ये अनुभवाल. मित्रांनो, ज्या वेळेला आपल्याकडे काही नसतं, पैसे नसतात, आपल्याकडे अडचण निर्माण होते, त्यावेळेला बाकीची लोक सुद्धा लांबून जायला लागतात. लक्षात घ्या. मग तुम्हाला जर व्यवसायात नॉलेज नसेल तर तुम्ही निश्चितपणे लॉसमध्ये जाणार, अडचणीत येणार. आणि मग तुम्ही पुढे कसे जाणार? स्वतःच्या पायावर धोंडा पाडून न घेता तुम्ही ज्यावेळेला प्रशिक्षणाची फी देता, म्हणजे तुम्ही एक टोल रोड किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला सुपेरियरिटी, एक नॉलेज तुमच्या बरोबर असेल, गेल्या 30 वर्षाचा अनुभव हा तुमच्या बरोबर आहे, तुमच्या बरोबर असेल, ही खात्री बाळगा आणि तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. ही जबाबदारी माझी. एवढं सांगतो आणि थांबतो. शेवटी किती विश्वास ठेवायचा आणि व्यवसायात पुढे जायचं की नाही हे तुम्ही ठरवा. धन्यवाद. बघा दही कसं झालं, तुम्ही कसं लावता किंवा दही कसं झालं. आणि नाही एकदम मस्त झालं, हलत नाही आहे, हलणार पण नाही. हां, हे पहाटे मी फ्रीजला ठेवलं. ठीक आहे. तर आता आपण याच्या मग काय काय याचा चक्का करणार आहे, त्यासाठी 1 किलो दही घेणार चक्कासाठी. ठीक आहे.
साई काय आपण काय करायचं आहे साई किती घट्ट आली होते आपण काढू शकतो. काढू शकतो. तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही लस्सीसाठी वगैरे घेता ना त्यावेळेला वरचा हा पापुद्रा काढून घ्यायचा आणि दुसऱ्या याच्यामध्ये ठेवायचं. एकदम घट्ट आहे का? खाली सुद्धा कुठं पाणी नाही आहे ना? पाणी पण नाही, पाणी नाही. आता तुम्हाला हे टेक्निक्स लक्षात आले ना की आता तुम्ही असं दही तुमचं होणार बरोबर आहे ना? एकदम घट्ट दही होणार एकदम. काय होतं छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या समजल्या नाही का? दूध किती लिटर होतं? ते आपलं 3 लिटर होतं. येस. चमचे कुठे आहेत? डिश चमचे कुठे समोर असं केलं कस्टमर परवडेच नाही तुम्हाला. बरोबर असं गोल आलं पाहिजे गोळा. त्याला काय करायचं माहिती का? असं करून घ्यायचं. एक्स्ट्राचं निघून जातं म्हणजे. थोडी घट्ट व्हायला पाहिजे अजून. ठीक आहे चलो. पहिल्यांदाच दिली आपण त्याच्यामध्ये. बर्फ ठाकताना सुद्धा ना बर्फ काय करायचं? बारीक करायचं. तो फिरताना ना तो भांड्याला नंतर नडतो. हा अडकतो आणि मग फिरायला हातात पण फिरायला लागला. पण आता तो बर्फ कमी झाला.